कशा आहात तुम्ही सर्व? तर ना, चेहऱ्यावरती सकाळी सकाळीच हे लावून ठेवलंय, कारण ईशान आता झोपेले म्हणून. आणि होता पडेल घरामध्ये म्हणून मी लावलेलं आहे. जस्ट लावलंय आणि चेहरा ना असा एकदम हे झालाय, वेगळंच आकडून आलाय पूर्ण आकडून. आणि ना आता जस्ट इतकं बाहेर धुई झालंय, खूपच जास्त धुई झालेली आहे आज. आणि निघा माझा मोबाईल चार्जिंगला लावले म्हणून याच्यात आज व्लॉगिंग करते. बेकार दिसते एकदम, कसं तरी झालंय. सारे पक्षी आवाज करत आहे आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे आज सकाळचं, खूपच भारी. आणि माझा ना इथं हे ना जरा सुकलंय तर वेगळंच होतंय मला. माझ्या आयब्रोज वरती पण लागले थोडंसं, पण ते मी काढून घेईल नंतर. आणि ना आता मला ईशानचा आवाज आला, पलंग वाजलेला, त्यामुळं मी बघायला आले घरात. पण झोपेल तो अजून पण. तो ना संध्याकाळी उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो, असं आहे. तर जोपर्यंत सुकत नाही आता तोपर्यंत याला असंच ठेवणं आहे मला, नाहीतर मी याला पुसून काढणार, कारण ना हे खूपच जास्त अकडलंय. तर आता ना घरामध्ये खूप असे कामं पडलेले आहेत, भांडे वगैरे तर घासायचे. तर ना मी सध्या चुली पुढं बसली, म्हणून तुम्हाला व्ह्यू इतका छान झालेला आहे, पक्ष्यांची आवाज. आणि तुम्हाला ना पक्षी पण दाखवते भरपूर. तर सर्व त्या लाईनीनं बसलेले आहेत. एकच आहे फक्त इकडे एकटा बसलेला, तो एकच आहे. मेट्रो पहिले रोडावर हा ना आत्ताच उठलाय. आणि बाहेर ना खूप सारे वानर वगैरे आलेले आहेत, तर हा हुप हुप करत आहे, ही 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 हप हप. तर ना आता मी पण माझं फेस मास्क काढलाय, मी तुम्हाला दाखवते. ईशान ना हा कूलर जवळ येतो आणि कूलरच्या आतमध्ये पण ना, आणि बघा एक मिनटं दाखवते. कूलरच्या आत हे जे दिसते का पडेल, हे काय काय शॅम्पू, पावडर, या कूलरच्या आतमध्ये ना सगळं काही एकदम कचरा कोंडी समजून याने सगळं काही याच्यामध्ये टाकून दिलं आणि याच्याकडे काही द्यायचा लाग पण नाही आता. नेल कटर, पेन, साबण सगळं टाकून दिलेलं आहे. तर काल नाही का हा ना, आता याला कोलगेट पाहिजे बरं. हा देते दर. तर याला ना माझा ब्रश पाहिजे होता कोलगेट लावायला, दर. तर मी याला ना याच्या पप्पाचा ब्रश दिलाय. आता मी ब्रश करते. आणि काल ना स्वतःचे बूट, काय पावडर सगळं टाकणार होतो कूलरमध्ये. दाता घासणं आमचे सुरू झाले आत्ताशी. तर बाहेर ना भरपूर असे वानर आलेले आहेत, त्यामुळं ना मला घरातच घेऊन बसले, नाही तर बाहेर पण गेले असते मी.
पण ते ना वरून पत्रावरून जातं. तरी सुद्धा आता निघले थोडं थोडं. जे केस आणलं होतं ते फेस एकदम क्लीन झालाय. माझ्या एका कानात आहे, एका कानात नाही आहे. कारण हे वाला ना ईशाननं कुठेतरी फेकून दिले. त्याला खूपच कानातले आवडत, टिकले आवडत. काही घेत आहे. आता मी ना एकदा गोधडीची घडी वगैरे करते, मग व्हिडिओ बनवेन. तर कॅमेरा ना ईशान आता ब्रश आणि त्याच्यासोबत खेळते तोपर्यंत. पत्रांचा आवाज येते कारण ना ते ना याच्यावरतूनच जातात त्यामुळं. आणि घरामागं भरपूर असे मुलं आलेले आहेत, तर ते पण त्यांना हाकलतात ना, त्यामुळं मग ते पण ना खूपच आवाज करतात. नाही तर मग चुपचाप बसेल असतात ते बिचारे झाडावरती पाला वगैरे खात. अय बाई, शपथ घेतली त्यानं सगळं काही त्याच्यात टाकून जायचं. मी तुम्हाला दाखवते, त्याला मी देते. हे घे, हे घे. आता हे जात नाही बरं का त्याच्यात, पण त्याच्याकडून नाही जाय ना, तशी जाते ती. आता पुन्हा एकदा कोलगेट टाकेल तो. माचीस टाकणार आहे आता. शाबाश. आधी टकला आतंकवादी शागो फेकून दे. सगळं टाकून दिलं त्यानं, गोळ्या पण काहीच नाही ठेवलं त्यानं, काहीच नाही. इथं खेळू राहिला आहे बाईक सोबत. इथं खेळायला मी तर पाण्याची बकेट ठेवली, कारण माहिती का तिथं झालं की तो इथे येणार आहे. मी त्याला आता बाहेरच खेळू देणार आहे, कारण मला ना वांग्याची भाजी बनवायची आज, त्याच्यामुळं तर लवकर करून घेणार मी, कारण तो ना परेशान करतो. माझं काय बनवणं होत नाही. आता पाण्यात हात घालून बघणार आहे तो. मध्ये पण बदामाचे पाला पडलाय, साफ करणं तो पण. आणि मी लवकर आता सगळं काही आवडते. जास्त काही व्हिडिओ लॉग नाही बनवणार आहे आज, छोटाच बनवणार आहे 5-6 मिनिटाचा, पण सगळं काही दाखवणार त्यामध्ये. तर मी कोथिंबीर, कांदा आणि टमाटर जे काही आहे ते कापून घेतलंय. फक्त माझ्या हातात थोडेसे वांगे ते राहिलेत, बघून मी ठेवून दिले. तर काहीच वांगे कापलेत मी, आता यांना धुवून घेते एकदा छान पाण्याने. मिक्सरमधून आता मी शेंगदाण्याची पूर्ण बारीक अशी बुकटी काढली, एकदम भाजी बनवते मस्त ते. नंतर त्यांना परेशान करत होता म्हणून मी नाही का भांडे घासून घेतलेत आत्ताच. त्याचबरोबर कपडे सुद्धा मी धुतले, मी तुम्हाला दाखवते. जे पण आता शिजत आहे, आता शिजले थोडं 5-10 मिनटं राहिले असेल. सुद्धा मी पूर्ण झाडले, फक्त हे वाला घर राहिले झाडायचा. आणि हा इथे उभा पूर्ण क्लीन करून घ्यायचे, पूर्ण यानं फेकून दिलंय ते. तर गाईज खूप अर्धीच्यावर काम केलंय. हा पण परेशान करत होता, आता याला बास्केट सोबत खेळते. आणि घर वगैरे पण मी झाडून घेतलंय. तर गाईज किचनला तर रेडी केलंय, आणि आता तो ना टी व्ही बघत आहे. मेकअप वगैरे केलाय त्याचा, कपडे वगैरे घातलेत. आता मी राहिले तर आता ईशानला झोपू घालणार, मग मी पण रेडी होणार, जेवण वगैरे करणार मग आरामाने. तर गाईज आता मी जस्ट रेडी वगैरे झाले, जेवण वगैरे बनवले, कपडे धुतले ईशानचे. तर विचारू नका इतके कपडे पडेल असते, 3-3, 4-4 शर्ट, 4-4 पॅन्टी पडेल असतात त्याच्या.
त्यालासुद्धा झोक्यामध्ये झोप घातले. आता आरामाने झोपला आहे. मी पण खूप जास्त थकले, कारण जस्ट रेडी वगैरे झालेत. मी काही व्लॉग बनवला नाही, कारण कपडे आणि काम खूपच जास्त होते. फक्त माझे कपडे राहिले. तर आता ना मी इथंच व्हिडिओ एंड करते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि बाय.